अपनी ही पार्टी के अनशनकर्ता का संज्ञान नहीं ले रही सरकार। नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज। आज की सबसे बड़ी खबर चंद्रपुर जिले से। चंद्रपुर में जारी है सीडीसी की बैंक की भर्ती प्रक्रिया में धांधली के खिलाफ बीजेपी ओबीसी मोर्चा के जिला अध्यक्ष मनोज पोतराजे का अनशन आज 7वें दिन में प्रवेश कर गया है। अनशनकारी मनोज पोतराजे ने आरोप लगाया है कि कांग्रेस वर्चस्व वाली इस बैंक ने एससी, एसटी और ओबीसी आरक्षण का खुलेआम उल्लंघन करते हुए गैर कानूनी तरीके से भर्ती प्रक्रिया चलाई है। उनका कहना है कि प्रत्येक उम्मीदवार से 25 से 40 लाख रुपए तक की घूस ली गई है। इतना ही नहीं, भ्रष्टाचार के इन आरोपों को लेकर उन्होंने 10 मांगों का ज्ञापन मुख्यमंत्री को भी भेजा है। इसमें प्रमुख मांग है कि न्यायालय का निर्णय आने तक भर्ती प्रक्रिया को रोका जाए। अब सवाल यह उठता है कि सरकार अपनी ही पार्टी के इस पदाधिकारी की मांगों को लेकर चुप क्यों है? क्या प्रशासन इस मुद्दे को अनदेखा कर रहा है? आपको बता दें कि इस आंदोलन को अब समाज के विभिन्न संगठनों का समर्थन मिल रहा है। हाल ही में धनोजे कुंभी समाज के पदाधिकारी भी अनशन स्थल पर पहुंचे और आंदोलन को अपना समर्थन दिया। इस बीच आरक्षण बचाव संघर्ष कृति समिति ने 23 जनवरी को आरक्षण बचाव मोर्चा निकालने का ऐलान किया है। यह मोर्चा सीडीसीसी बैंक के सामने स्थित आंदोलन मंडपम में जिला अधिकारी कार्यालय तक जाएगा। अब यह देखना दिलचस्प होगा कि सरकार कब तक इस मुद्दे को नजरअंदाज करती है। क्या मनोज पोतराजे की मांगों पर ध्यान दिया जाएगा या फिर यह आंदोलन और व्यापक रूप लेगा? हम आपको इस आंदोलन से जुड़ी हर खबर अपडेट देते रहेंगे। बने रहिए ग्लोबल मिशन न्यूज के साथ। वही चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद। आम्ही आमचे मित्र आमचे देऊळकर साहेब आणि अनिल डाके ओबीसी संघाचे मी अध्यक्ष धनोजे कुंभी समाज। आम्ही ओबीसीसाठी आता अनेक आंदोलनं केलेले आहे, मोर्चे काढलेले आहे आणि इतकं करून आम्ही आमचा हा प्रश्न होता की ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे। पण बँकेची जी आता नोकरी भरती आहे त्यामध्ये त्यांनी ओबीसीचं आरक्षण डावलून ही नोकरी भरती केलेली आहे। त्यामुळे ही नोकरी भरती आहे ती कायद्याच्या विरुद्ध आहे। मला आता असं सांगण्यात आलं की त्यांच्या बायोलॉजीमध्ये सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे ओबीसीला असं नमूद आहे, पण त्याला डावलून सुद्धा ही नोकरी भरती त्यांनी केलेली आहे। त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे योग्य आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, आमच्या समाजाचा पाठिंबा आहे, ओबीसी सेवा संघाचा पाठिंबा आहे। माझ्यासोबत माझे सेल सेक्रेटरीसुद्धा आहे आणि मी अशी शासनाला विनंती करतो की या आंदोलनाची त्यांनी दखल घ्यावी आणि या आंदोलनामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या। धन्यवाद। आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून सीडीसीसी बँकेच्या जो गैरव्यवहार आहे परीक्षा नोकर भरतीतील त्याविरोधात हे आंदोलन सुरू आहेत, उपोषण सुरू आहेत। आजचा हा 6वा दिवस आहे आणि सरकार प्रशासन अजूनही जागा झालेलं नाही आणि म्हणून 23 तारखेला एका मोठ्या मोर्चाचं आयोजनसुद्धा चंद्रपूर येथे केलेलं आहे। या परीक्षेमध्ये बराच मोठा घोळ झालेला आहे, यामध्ये पैशाची देवाणघेवाण झालेली आहे। अशा प्रकारचे अनेक आरोप त्या ठिकाणी होत आहेत। अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं रिझर्वेशनचा आरक्षणाचा प्रश्न आहे। अशा अनेक प्रश्नाला घेऊन हे आंदोलन सुरू आहेत आणि या ठिकाणी आज ओबीसी सेवा संघच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत। सोबतच 23 तारखेला जो होणारा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने नागरिकांनी त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे। मागासवर्गीय समाजाचं या ठिकाणी आरक्षण जे या सीडीसीसी बँकेच्या नोकर भरतीत असायला पाहिजे होतं आणि जी ट्रान्सपरन्सी या नोकर भरतीमध्ये पाहिजे होती ती पारदर्शकता ट्रान्सपरन्सी आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून ही नोकर भरती रद्द झाली पाहिजे आणि ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी आंदोलन आहेत आणि याला आमचा जाहीर पाठिंबा।